जे धर्माला पाहून मतदान करतात त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करत आहात का? तुम्ही जर धर्मांतर करणार नसेल तर मग आरएसएस बीजेपीचा जो मुद्दा आहे तो खरा आहे का? लोकशाहीला हुकुमशाहीत परिवर्तित करण्याची प्रक्रिया भाजप आरएसएसने सुरू केली अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली। आम्ही इमर्जन्सी भोगली आहे, तुम्ही ती पाहिलेली नाही। राहुल गांधी हे एप्स्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानाचे फोटो आहेत का याबाबत प्रश्न विचारत नाहीत, तर पेगासस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही। ईडी सीबीआयच्या सेसेमिरा विरोधी पक्षातील नेत्यांचा मागे लागले आहे, त्यामुळे कोणताही विरोधी पक्ष नेता बोलायला तयार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। देशाच्या स्वातंत्र्यावर 3 दलाचे प्रमुख पत्रकार परिषद घेत आहेत। पंतप्रधान म्हणतात चायना आपला मित्र, तर त्यानंतर लष्कर प्रमुख म्हणतात चायना नंबर 1 शत्रू आहे। याचा अर्थ कुठेतरी धोक्याची घंटा आहे, याचा अर्थ कुठेतरी धोक्याची शक्यता आहे, कारण ब्युरोक्रेसी आणि सरकार यांच्या विधानात विरोधाभास आहे। याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधलं आहे। भाजपने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासोबत बोलणी सुरू केली नाही, त्यामुळे अजित पवार गटाने इतर पक्षांसोबत बोलणी सुरू केली आहे। आम्ही कुणाला प्राधान्य देत नाही, मात्र जे आमच्या सोबत बसतील ते आमचे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले।